त्यामध्ये विनंती असेल अब्दुल रहमान यांना की आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेऊन जायचा आहे. अब्दुल रहमान. हॅलो. नाणेफेकी जिंकली शिवशंभू या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी केळशी या संघाला. चला फास्ट खेळायचं सन्नावला सहकार्य करा. तो खूप लांबून आलात तुमच्याबद्दल आम्ही आभार अब्दुल व्यक्त अब्दुल यांना करतो. विनंती असेल तुषार चौकर यांच्याकडून आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेऊन जायचं आहे. तर विनंती असेल शिवशंभू संघाला आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच केसी संघाला विनंती असेल की आपले प्रारंभिक फलंदाज प्रारंभिक बॅटर्स मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला एक विनंती असेल ज्यांनी बाईक रस्त्यावर पार्क केल्यात त्यांनी गांधी मैदानामध्ये म्हणजे आमच्या होम ग्राउंडमध्ये पार्क करायचे आहेत. विनंती असेल तुम्हाला कारण की कोणालाही अडथळा येऊ नये. बाहेर जे पडद्याच्या मागे बसलेत किंवा पडद्यावर बसलेत त्यांना विनंती असेल तर थोडंसं मागे बसायचं आहे किंवा थोडंसं पुढे बसायचं आहे कारण की पडदा आपल्या वजनाने खालती येतोय. आयोजकांचं असं म्हणणं आहे की जर तुटला तर तुमच्याकडूनच बांधून घेणार. मित्रांनो प्रेक्षक हे सामन्याचे केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षकांशिवाय सामना नाही. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर बरं होईल कारण की तुम्ही पडद्यावर बसलात आणि आपण खेळाडू आहात त्याच्यामुळे पडदा सोडून बसलात तर बरं होईल. सहकार्य करा आणि थोडं फास्ट खेळायचं आहे. शिवशंभो आणि केळशी या दोन्ही संघांना तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जातोय. 15 आयोजकांची सूचना आहे. आपल्याला आजच्या दिवसात सामना संपवायचा आहे. फायनल डे लवकर झाला तर प्रेक्षक वर्ग सुद्धा उपलब्ध असेल नाहीतर फायनल डेला प्रेक्षक वर्ग नसेल. तर यानंतरचा पुढचा ग्रुप एसएमसीसी दिघी मुंब्रा आणि केळशी या चारही संघांना विनंती असेल आपला संघ तयार करून मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे. याच्यानंतरचा आपलाच ग्रुप आहे. तर पंचांना विनंती असेल सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. प्रथम फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे रिजवान आणि ओमकार तिथं पंच ठेवायचंय. समोरच्या खुर्चीवर पंच नाहीये. धनेश पंच जा. समोरच्या खुर्चीवर पंच जायचंय. धनेश धरणकर कारण की खूप मोठी स्पर्धा आणि स्पर्धेचा अंतिम दिवस याच्यासाठी केला वाटतं अट्टासा की शेवट गोड व्हावा. आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाचा हा सामना चालू आहे. नक्कीच मॅचला सुरुवात होते. केशव प्रथम फलंदाजी घेऊन पहिलाच एक खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिलाच नो चेंडू पंचांकडून निर्णय येतोय. डिसिजन पेंडिंग असेल पंचांमध्ये थोडीशी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते पण एकदा मात्र नक्कीच मिळाली आहे. मित्रांनो विनंती असेल फलंदाज असो या गोलंदाज या पंच असो तुम्हाला टप्पा दाखवायचा नाहीये. एकदा डिसिजन दिलंय तो डिसिजन फायनल असेल. तुम्हाला टप्पा दाखवायचा नाही. पहिला चेंडू अवंतर फेकल्यानंतर संघाची धावसंख्या 2. यावेळेस पहिला चेंडू जबरदस्त फटका हेलिकॉप्टर शॉट चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
सॉरी 6 धावा. रिजवान पहिल्या चेंडूवर एक अफलातून फटका, एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. दुसरं चेंडू घेऊन केशव आपलं रिजवानसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील जबरदस्त फटका, यावेळेस देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी डीजे. धन्यवाद डीजे. तर शिवशंभू संघाला पुन्हा एकदा एक वॉर्निंग आहे की आपला 15 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायचे आहेत. 2 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावींवर. यावेळेस देखील थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला केशवच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर आपल्याला केशववर देखील पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 11 धावा, 2 चौकार लगातारचे मारल्यानंतर रिजवान पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन. यावेळेस देखील तोच फटका, पण निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडू, धावसंख्या मात्र तिथे संपताना पाहायला मिळते 11 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन केशव रिजवानसाठी. यावेळेस स्लोअर वन टाकलाय, यावेळेस मात्र जाळ्यात पकडलंय रिजवानला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ज्या कामासाठी रिजवानला पाठवलं गेलं होतं तो काम मात्र केलं होतं, पण मोठा मासा गळाला लागल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात इब्राहिम. यावेळेस देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे, पण एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढवताना पाहायला मिळते 12 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा. शेवटचा एक चेंडू पहिल्या षटकातील येणं बाकी. यावेळेस पुन्हा एकदा मासूम आपल्याला स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील आपण बदल होताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. यावेळेस मासूम देखील आपल्या तंबूमध्ये परतलाय. जबरदस्त कमबॅक राहिलाय केशव याचा. थँक्यू डीजे. एका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा. दुसरं षटक घेऊन आलं अजित आणि नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत उसामा. दुसरं षटक घेऊन अजित इब्राहिम साठी. यावेळेस देखील जबरदस्त फटका, पण क्षेत्ररक्षक निवडलाय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर होते 13 धावा. पहिल्यांदाच उसामा सामना करतील अजित यांचा. जबरदस्त गोलंदाज अजित देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुरे हाताचे फलंदाज उसामा देखील आपल्याला तेवढ्याच कॉन्फिडन्सने खेळताना पाहायला मिळतं. जबरदस्त फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, पण एकदा मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. 14 धावा. 2 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इब्राहिम स्ट्राईक एंडवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र कमबॅक करताना कुठेतरी अजित आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चांगला फटका, पण थोडस फॉलो थ्रू मध्ये खराब फिल्डिंग करताना, पण एकदा मात्र नक्कीच मिळेल. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 15 धावांवर. 3 चेंडू आणि 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा डावखुरे हाताचा फलंदाज स्ट्राईकर एंडवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 15. यावेळेस देखील बॅटची कडा आणि पंचांच्या निर्णयाकडे आणि फलंदाज बाद. उसामा देखील परतलेला आपल्या तंबूमध्ये. वेळेस आपण पाहतोय सनाउल्ला, खऱ्या अर्थाने केची संघाचा झैन फायटर, केची संघाचा खऱ्या अर्थाने एक बॅकबोन म्हटलं जाईल किंवा संघ बांधणी करणारा किंवा मेंटर म्हटलं जाईल. एक जबरदस्त खेळाडू सनाउल्ला आपल्याला क्रीजवर पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज
अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र अजितच्या समोर यावेळेस देखील थोडीशी अवांतर गोलंदाजी आपल्याला अजितची देखील पाहायला मिळाली. एका धावेने वाढ 16 धावा, 4 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस जबरदस्त फटका, पण निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यामुळे एक धाव मिळेल आणि 17 धावा धावफलकावर लागतात. शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकातील देखील येणं बाकी राहिलंय. इब्राहिम आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर वारंवार स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इब्राहिम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावांवर. शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकातील येणं बाकी. यावेळेस थोडस ग्लिच पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र तिथेच थांबली आहे 17 धावा. जबरदस्त कमबॅक राहिले अजित यांचं. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक घेऊन शिवशंभू संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात उज्ज्वल. समोर असतील सनाउल्ला, जबरदस्त फलंदाज. वारंवार ज्याचं काम राहिलंय की केसी संघ जेव्हा संकटात सापडतो तेव्हा हा फलंदाज किंवा हा खेळाडू आपल्या प्रयत्नांवर आणि आपल्या कष्टांवर खरा उतरणारा खेळाडू म्हणजे सनाउल्ला, केसी संघाचा कर्णधार, केसी संघाचा सर्वांनी केसी मधला स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फलंदाजी मार्कवर यावेळेस देखील जबरदस्त फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस थोडंसं फंबल झालंय. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असल्याने इब्राहिमला मात्र बाद व्हावं लागेल. एक धाव नक्कीच मिळाले पण इब्राहिम मात्र बाद झालाय. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. 18 धावा, पण इब्राहिमला मात्र परतावं लागेल आपल्या माघारी. त्यांची जागा सांभाळण्यासाठी आणखीन एक कष्टाळू खेळाडू झैनू आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांच्याकडून वारंवार आपल्याला क्षेत्ररक्षण एक अव्वल दर्जाचं पाहायला मिळतं. तेच आता फलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस थोडीशी अभ्यंतर गोलंदाजी. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू 19 धावा. यावेळेस देखील जबरदस्त फटका. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ 20 धावा, 2 चेंडू आणि 20 धावा. या षटकातील शेवटचे 4 चेंडू येणं बाकी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा झैनू. यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये. सनाउल्लाला मात्र परतावं लागेल आपल्या तंबूमध्ये. डीजे सांभाळण्यासाठी आपल्याला फलंदाजी मार्कवर जाताना पाहायला मिळाले इब्राहिम. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन यावेळेस जबरदस्त फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुमित यांच्याकडून पाहायला मिळालं. एकदा मात्र नक्कीच मिळेल. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर 21 धावा, 4 चेंडू आणि 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील येणं बाकी. धावफलक जाऊन पोहोचलोय 21 धावांवर. पुन्हा एकदा उज्ज्वल 5वा चेंडू घेऊन यावेळेस हलक्या त्याने खेळून काढलाय. चेंडू जातोय निर्धारित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. 1 धावेने भर 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील उज्ज्वल यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर असेल झैनू. यावेळेस देखील अवांतर चेंडू. 1 धावेने भर 23 धावा, 5 चेंडू आणि 23 धावा. शेवटचा 1 चेंडू या षटकातील येणं बाकी राहिलाय. यावेळेस फटका मात्र खेळला आहे पण तो आउट ऑफ द बॉक्स आणि झैनूला मात्र परतावं लागेल आपल्या तंबूमध्ये.
त्याची जागा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा इब्राहिम समोर असतील इब्राहिम आणि तिसरं षटक चौथं षटक घेऊन आलंय निकेत. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता राहिले. सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू केलाय. निर्धाव चेंडू सांगता दुसरं चेंडू घेऊन इब्राहिमसाठी. यावेळेस अवंतर चेंडू एका धावेने भर 24 धावा. तर विनंती असेल बाहेर जे प्रेक्षक आलेत त्यांनी जे बाईक पार्क केले ते तिथून काढायचे आहेत. पुन्हा एकदा निकेत दुसरा चेंडू घेऊन इब्राहिमसाठी. यावेळेस जबरदस्त फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केशव यांचं. एकदा मात्र नक्कीच मिळेल एका धावेने भर 25 धावा. 2 चेंडू आणि 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदाच सामना करतील निकेत यांचा इब्राहिम. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज इब्राहिम मात्र बाद झालेत. त्याची जागा सांभाळण्यासाठी आपल्याला फलंदाजी मार्गावर पाहायला मिळतात अब्दुल. विलास भगत इथे कुठे असतील तर त्यांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन भेट द्यायची आहे. एक महत्वाचं काम आहे आपल्याकडे. विलास भगत अब्दुल. यावेळेस जबरदस्त फटका पण सर क्षेत्ररक्षकाच्या हातात झेलबाद झालेत अब्दुल. आणि मला वाटतं जैन फायटर्स केळशी संघ ऑल आउट झालाय. धावा बनवल्यात 25 आणि गरज असेल 26 धावांची शिवशंभू वॉरियर्स श्रीवर्धन संघाला. विलास भगत बंड्या भगत यांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन भेट द्यायची आहे. महत्वाचं काम आहे. बंड्या भगत विलास भगत जिथे कुठे असतील समालोचन कक्षामध्ये येऊन भेट द्यायची आहे. तर विनंती असेल पंचांना मॅच चालू करायची आहे. 15 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला फेकायचे आहेत नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बोल चला फास्ट काढायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल. केळशी संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा कुठल्या होत्या? 25 धावा आणि 26 धावांची गरज. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर थोडंसं जकडून ठेवलं तिन्ही गोलंदाजाने. नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की शिवशंभू चालू असलेल्या सामन्यामध्ये जर सामना जिंकला शिवशंभू या संघाने तर वैभव बोरकर यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल संपूर्ण संघाला. नक्कीच खऱ्या अर्थानं एक चांगली मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय दर्यावर्ती चषक 2024 थरार आणि रात्रीचं सत्र इथे मात्र चालू झालंय आणि महत्वाच्या मॅचेस आता मात्र आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला शिवशंभू त्या समोर फाईट करत असताना जैन फायटर्स केशी हा संघ मात्र फाईट करतोय. आव्हान आहे यावेळीच आपण पाहतोय 26 धावांचं बॉलिंग ट्रॅक वरती सना. ओहो यावेळी स्ट्रीट फॉर टॅट जसा तसं उत्तर देण्याचं काम केलंय. धक्का क्रमांक पहिला दंडीगुल यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बॅक टू डक आउट.
यावेळेस जर विचार केला तर प्रेक्षकांची भरमार देखील या मैदानाच्या बाजूला पाहायला मिळते. संपूर्ण प्रेक्षक आपण पाहतोय, प्रेक्षक वर्ग देखील खूप सारा या मैदानाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. दुसरा चेंडू सन्नावला तयार आणि सामना करेल तुषार. एक धाव पूर्ण झाली आणि अतिगाई आणि संकटात जाई. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा चोरल्या दोन्ही फलंदाजांनी. एका साईडला स्वानंद आणि एका साईडला तुषार. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. शिवशंभो या संघाची 26 धावांची गरज आहे विजयासाठी. सन्नावला सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. तुषारला मोठी खेळी करावी लागेल जर सामना जिंकवायचा असेल. सुंदर फलंदाजी पुन्हा एकदा चांगलं काम करतोय. सिंगल रोटेट करतोय. थेंबे थेंबे तळे साचे कारण 26 धावांची गरज आहे. चेंडू आहे 24. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावर. येस, यावेळेस आपण पाहतोय खरं आता चांगली मॅच आपल्या समोर आपल्या भेटीला आली आहे. आणि आता मात्र धावांचा जर विचार केला 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सना यावेळेस आलाय. सना या स्पीडअप करा, केशी संघ आपण खूप वेळ घेतात. राईट आर्म राऊंड विकेट बॉलर सज्ज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस आपण पाहतोय कवश दिशेने फटका सजवला होता. एक धाव इथे मात्र एकवडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण की जर विचार केला तर 26 धावांचं लक्ष आहे. येणारे 24 बॉल आणि 26 धावांची गरज होती. परंतु आता मात्र कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मित्र मंडळी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे कॅल्क्युलेटिंग माइंडनी गुड अँड सेन्सिबल शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रात्रीचं वातावरण आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेले आहेत. ओहो, यावेळेस सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. इथे मात्र एक धाव क्विक सिंगल चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. अजून 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल. हाय व्होल्टेज मॅच, रफ अँड टफ सामना आहे. पुढचा बॉल. ओहो, बॅकफुट लंब पंच करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सना यस टीम मीटिंग नकोय सना. आपल्या टीमला लास्ट वन आहे. प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करतायत. चला स्पीडअप करा. वॉर्निंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मासूम यावेळेस आलाय बॉलर. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये मासूम. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय यावेळेस तुषारला आणि नॉन स्ट्राईक एंडला स्वानंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म बॉलर यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र जिथे होती चुकी करण्याचं तिथे मात्र भर करून दिली आहे. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड झाली आहे आणि 26 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा आता धावफलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता. परंतु आता मात्र एक धाव मायनस होईल आणि 19 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. चुकी चुकी आणि चुकी वारंवार मैदानात आहे. समीकरण बदललंय. आता मात्र चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड. धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. आता जर विचार केला मॅच मध्ये मात्र मजा येणार आहे. कारण की 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला विचार केला की नॉकआउट हा सामना आहे. जो संघ हारेल तो घरचा रस्ता पकडेल हे तर नक्की आहे. परंतु इथे मात्र विचार केला तर दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट ही टीम खेळते. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. इथे मात्र स्ट्रेट इन टू द बास्केट क्षेत्ररक्षक टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. तुषारचा खेळ, फलंदाज बाद.
थँक्यू डिझे. जसं धावांचा जर विचार केला ना तर आता मात्र धावांवरती थोडंसं ब्रेक मी तर म्हणेन यावेळेस लावण्याचं काम केलं कारण की तुषारचा जर विचार केला होता तर वैयक्तिक 4 धावांवरती खेळ होता, थोड्याशा धावा बनवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शांत संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही प्रेक्षकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कोण जिंकेल हा सामना, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी आताचा फलंदाज स्वानंदला आपण पाहतोय. हो सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. एक धाव इथे मात्र एकवडली गेली आहे. थेंबे थेंबे तळेच असे असंच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक एक धावा किती महत्वाच्या असतात ती ही मात्र मॅच सांगते. एक एक धावा त्याला देखील माहिती खूप महत्वाच्या आहेत. स्कोर कार्ड ढकलणं हे मात्र गरजेचं आहे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे मॅच मध्ये. येणारे 15 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय ही एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकडेवरती. 11 ऑन बोर्ड. 1 और 1 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण थोडासा बदलाव नक्कीच पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होतो. यावेळेस चांगला एफर्ट्स. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता चित्त्याच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कोण जिंकेल हा सामना. एका बाजूला शिवशंभर तर दुसऱ्या बाजूला जैन फायटर्स. केसी हा संघ मात्र घेतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 13 बॉल आणि 13 धावांची गरज. सुंदर यावेळेस मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. मिसफील्ड झाले, फंबल झालेत आणि इथे मात्र नॉट आउट. परत एकदा क्विक रन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे. येणारे 12 बॉल 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. काय घडेल काय बिघडेल ते मात्र आपण नक्कीच आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळेल. नक्कीच नेक्स्ट मॅच SMCC त्यासमोर फाईट करेल दिघी. चला दोन्ही टीम्सला विनंती असेल कॅप्टन्स SMCC एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दिघी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं विनंती असेल. मान्यवरांचे शुभ आजचे तिथे मात्र टॉस केला जाईल. SMCC आणि दिघी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच त्वरित उपस्थित व्हा विनंती आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. अब्दुल्ला रहमान यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला बॉल सुंदर. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. अजूनही 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अजित आणि स्वानंद ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतं, कारण की इतिहासामध्ये आपण पाहतो सातत्याने इतिहास पाहिलं तर दोन्ही मोठं नाव आहे. हो यावेळेस बराच बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव आहे. समीकरण पूर्णपणे चेंज झालाय. येणारे आता 11 बॉल आणि 9 धावेंची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच आहे. अकरा बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये मित्रांनो. क्रिकेट एका क्षणावरती हसवतो तर दुसऱ्या क्षणावरती रडतो असा हा खेळ म्हणजे क्रिकेट. हो यावेळी अवांतर धाव इथे मात्र मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाले त्या अवांतर. अवांतराच्या धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. 8 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 11 बॉल आणि 8 धावांची गरज. काय मॅच आहे इथे मात्र चेंज समीकरणामध्ये पाहायला मिळते. सुंदर यावेळेस एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. आता मात्र थोडस चेंज पाहायला मिळतोय. अजित यावेळेस आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. अजितचा जर विचार केला सिंगल 3 आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा त्याच्या बॅटवरून आतापर्यंत आल्यात.
परंतु आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल पाहावं लागेल. अब्दुल्ला यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. पुढचा यावेळेस पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकदा मिळेल, एका व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. आता मात्र पूर्णपणे मॅच आपल्या कब्जामध्ये करतात. 20 धावा फलकावरती आहेत. अजूनही येणारे 9 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल समीकरण बदललंय. चुकी करत असताना गोलंदाज. ओहो, आता मात्र चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता. असे 2 बॉल अजून डॉट आले तर मॅच मध्ये मात्र मजा येणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच नक्कीच जाणार आहे. परंतु कसलं समीकरण उरतंय ती येणारी वेळ सांगून जाईल. SMCC आणि दिघी वारंवार आपल्याला पुकार येतोय. बघा, विनंती असेल. SMCC आणि दिघी 22 धावा फलकावरती आहे. 4 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे मात्र चुकी आणि चुकी मैदानाच्या आतमध्ये. चुकी वरती अब्दुल्ला रहमानना पलटवार करावं लागेल. कुठून तरी यावेळी स्ट्रगल करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की आता धावफलक जाऊन पोहोचलंय 24 या धावसंख्येवरती. अजूनही फक्त आणि फक्त 23 धावा झाले. चुकीची दुरुस्ती. 23 धावा फलकावरती अजूनही 3 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. कुठेतरी चुकी करत असताना 5 वाईट बॉल यावेळेस अब्दुल्लाने मात्र टाकले. जर विचार केला अब्दुल्लाचा तर 5 वाईट बॉल आणि वैयक्तिक 3 धावा मात्र खर्च केल्यात. ओहो, यावेळेस परत एकदा पुनश्च एकदा ती चुकी मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये मित्रांनो, कारण की जर विचार केला एका बाजूला मॅच होती ती चुकीच्या दिशेला मात्र नेऊन ठेवण्याचं काम केलं. परिवर्तन सातत्याने केलं पाहिजे. 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 2 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. ओहो, डॉट बॉल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. हा डॉट बॉल जर आला, नो बॉल पाहायला मिळतोय आणि आता मात्र अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. प्रेशर नक्कीच दिसून आलाय आणि हा सामना फिनिश झालाय. ज्या वाईट रंगात आली होती त्या मॅच इथे मात्र फिनिश झाली आहे आणि सामना जिंकलाय टीम शिवशंभो या संघाने. जिंकलेल्या टीमचे अभिनंदन. टॉस केला बस. एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पूल सी मधील ही फर्स्ट मॅच SMCC आणि दिघी फाईट करेल. त्यानंतर मॅच असेल मुंब्रा वर्सेस शर्वरी केशी. हे संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि नक्कीच SMCC या संघाने मात्र नाणेफेकी जिंकली आहे. प्रथमतः निर्णय घेतला बॅटिंगचा आणि इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय समोरच्या टीमला क्षेत्ररक्षणासाठी. एक चांगली मॅच आपल्या भेटीला नक्कीच येणार आहे, कारण की महत्वाची मॅच आहे. SMCC त्यासमोर फाईट करेल. आपण पाहतोय दिघी हा संघ मात्र खेळेल. हॅलो.